आणि राहिले फक्त आता घरातले काम. घरात अजून जसंच्या तसंच आहे, अजून हात नाही लावला घरात. आणि जराशे चिवताई आमचे चिवचिव करून राहिले तर त्याला टाकून घेतो आता तांदूळ. सडा टाकला ना का दार वल्ल वल्ल राहते, तांदूळ टाकले का ते उतरत नाही खाली लवकर खायला. तरी बी देतो टाकून, म्हणजे जरासं चिवचिव चिवचिव कमी होतं त्याचं सकाळी सकाळी. चला मग लागा आता स्वयंपाकाले. आज ते स्वयंपाक करायला मन नाही घुरायला, कारण की आमच्या बकरीची तब्येत आहे खराब. डॉक्टरने फोन केला होता पण डॉक्टर काही आला नाही अजून. आला वाटते आता, गाडीचा आवाज येऊ राहिला. गाडीचं नाही, घरच्याच गाडीचं आहे पण डॉक्टर काही आला नाही अजून. बसलो आता डॉक्टरची वाट पाहायचं. 9 वाजले. थोडीशी डाळ बनवतो आज. लई दिवसाचं वरण खाल्लं नाही, काय जराशी भिजत ठेवतो बाबा हे. गामा नाही बात आहे. त्याच्यावर रेट टाका, दूध द्या. आज संध्याकाळी द्या, सकाळ लोक द्या. बघा सर 1-2 दिवस कंटिन्यू द्या. इथे काही नाही काहीच नाही. मोकळी देऊ पुढं. अरे सध्या सकाळ तोडलं तुला ते बागायले होते एखाद्या वेळेस तुमच्या आता दाखव मग वाळात निघून गेले. ते आहे झाली माझी. मला काय वाटलं आला का व्हायरस एखादा. ते दोन घासून आणून दिले की लावाना हाईट बीत तर भरा. त्यात माशी आगली की भाऊ पडून बरं. कोल्डी आहेत तर भरा त्या. ते पाना माशा बसून करेल ना. पांढरे डोळे करून ते मग त्याच्यावर काही नाही का नेली का काय बापा. जीव घाय भर राहिला ना इकडे. गाठ आली तिला आहे ना. रक्त आलं होतं त्या नशीत. चांगलं तरी इंजिन देतो आपल्याला माहिती आहे का. मी तुम्हाला तर म्हणून की चांगली जाईल म्हणजे जांभळा देतो तर सर्दी होती. माझ्या सर्दी खतम होऊन जाते आणि जांभळा बसून झालं तिथे. पण असं झालं काय हे कसं काय झालं काय. इंजेक्शन द्यायला नसं चाललं असतं माझ्या बकरीले. आता भाई आपण थोडी माहिती असं होतं म्हणून दूध पिऊ राहील. चला डॉक्टरची आज सकाळपासून गमून नाही राहिलं. डॉक्टरची वाट पाहून पाहून डॉक्टर आला आणि बकरीला इंजेक्शन देता बरोबर बकरी गेली. माहीत हातपायच गेले. आज गाय भिजली तरी मी आज चुलीजवळ नाही आली, तशीच ठेवली टाकली होती पाण्यात. चला आता जे झालं ते झालं. आता त्याला काही करू शकतो का आपण. लावतो कुकर मी आता. चला आज लय मोठं नुकसान झालं. आमची बकरी गेली एक.
बिमार होती रातपानापासून. इंजेक्शन देता बरोबर एकदम गेली ते. आता कुकर लावून दिलं, स्वयंपाक भाजी सगळंच राहिलं. पहिले बकऱ्याला पाणी पाजून घेतो. आता नुकसान झालं 13,000चं. आज बकरी गेलीत आमची. काय झालं होतं ते डॉक्टरला नाही समजलं ना आम्हाला नाही समजलं. डॉक्टर तर लय हौशीनं बोलावला आणि एकदम फुटाच रिकामा. या 2 तिलायची माय होती ते. आता लोक तर काही समजलं नाही त्याले, पण आता करू राहिले ते कल्ला. हे 1 पिलू आणि ते 1 पिलू, अशी 2 पिलायची माय होती ती. आणि आता 2 पिलं देणार होती ते. म्हणजे का दिवस होत आले होते तिचे, का म्हणून इंजेक्शन मारलं डॉक्टरनं. पण डॉक्टरला समजायला पाहिजे होतं. जाऊ द्या, जे व्हायची ते गोष्ट होते. आता मी घेतो बकऱ्याला पाणी पाजून. आता स्वयंपाक भाजी सगळंच राहिलं अजून. बकऱ्याला पाणी पाजलं, बकऱ्या दिल्या सोडून. सगळा पसारा राहिला घरातला, म्हणजे सगळा पसारा राहिला दारातला. आता काय करणार आहो, एवढा उशीर झाला का त्या बकरीच्या नादात. तुम्हाला सांगूनच काही फायदा नाही. आणि मन अजूनही असं लागून नाही राहिलं. असं वाटते काय झालं होतं तिले, काय नाही. तर घरातले सगळे कामं राहिले, अजून स्वयंपाक काही करायचा राहिला, तो करून घेतो आता मी पटकन. आज काही असं मूड नाही मला असं बोलायचं का व्हिडिओ बनवायचं, कारण का आज लई मोठं नुकसान झालं मला. स्वयंपाक बनायचंय मन नाही, पण आता बनवा लागते. चला मग आत्ताच एंड करतो मी व्हिडिओचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. कारण का सकाळीच आमची एक बकरी गेली आणि त्यानं मन असं नाराज झाला. मन नाही आज व्हिडिओ बनवायला, कारण व्हिडिओ दाखवलं मी तुम्हाला. चांगली बकरी होती, पण तिला काय झालं काय समजलंच नाही. डॉक्टरने इंजेक्शन दिलं म्हणून झालं का काय, पण डॉक्टरले बोलवणं अर्जंटच होतं. म्हणजे डॉक्टरले दाखवायचंच होतं तिले, पण नेमकं काय झालं तेच समजलं नाही. चहा प्यायची राहिली अजून मी. चहा नाही पिली बकरीच्या नांदात, कारण काय आणि असं का झालं का लई. रोज मी सकाळी हे करतो, म्हणजे सगळे कामं पटापट करतो, त्याला पाणी पाजून घेतो. त्याचं असं एकही काम नाही का मी म्हणजे अनदेखा करतो म्हणून की राहू द्या, जाऊ द्या, होऊ द्या. ते आले की त्याला पाणी टायमावर, चारा. सकाळी उठलं की तेच, त्याला सोडायच्या वेळेस तेच, संध्याकाळी तेच. का म्हणलं सकाळी माझी झोप नाही होत तरी मी त्याचे कामं करतो. मग असे हे अशा जर बकऱ्या दगवल्या का मग मला मन नाराज होते. चला मग चहा ठेवतो आता. पहिले चहा पिऊन घेतो.